फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामुग्री चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती। यामध्ये सुमारे 1,77,700 रुपये किमतीचा मुद्देमाल होता। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 39/2024 भादवी कलम 379 प्रमाणे दिनांक 11/2/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेला दाखल असून फिर्यादी तेजस विठ्ठलराव शिंदे वय वर्ष 31 राहणार मधुमंगल बंगल्या शेजारी शिवाजीनगर पालखेड रोड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याची कॅमेरे चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली होती। या चोरीच्या घटनेचा समांतर तपास करत असताना आडगाव डीबी पथकास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी रोहित पुंडलिक झगडे वय वर्ष 21 राहणार भोई गल्ली गावठाण सिन्नर या परिसरात सापळा रचून तपासाचे कौशल्य वापरून त्याच्याकडे सखोल तपास केला असता आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 39/2024 भादवी कलम 379 दाखल गुन्ह्यातील व मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 13/2024 भादवी कलम 379 दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामुग्री तसेच एक हिरोंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल असा एकूण 5,14,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आडगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे सुभाष जाधव, अशोक पात्रे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, देवराज सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, गणेश देसले, दिनेश गुंबाडे, सचिन बहिकर, निखिल वाकचौरे, अमोल देशमुख आदींनी ही कामगिरी बजावली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।